समय का ख्याल रखें प्लीज। क्या ओपनिंग जोड़ी में एक बार फिर से कुछ बदलाव देखने को मिलेगा? पहले मैच में दोनों आइकॉन प्लेयर्स आए थे क्योंकि वो टारगेट भी काफ़ी बड़ा था। और एक चीज़ ये भी हुई है कि इस मैच में एनपी स्पोर्ट्स बी टीम पहले बल्लेबाजी करने वाली है। पहले मैच में राज्य बॉयज ने पहले बल्लेबाजी करते हुए रनों का अंबार लगा दिया था। हाई स्कोरिंग मुकाबला रहा था। उसके बाद जो कुछ मैचेस हमने देखे, दूसरा तीसरा मैच काफ़ी लो स्कोरिंग, लेकिन पिछला मैच लाजवाब। और देखिए, दर्शकों के लिए ये महत्वपूर्ण सूचना है, केवल पहले जो 3 ओवर्स अब होंगे उन 3 ओवर्स के भीतर ही आपको कूपन मिल सकते हैं। 3 ओवर्स के बाद कूपन नहीं मिलने वाले हैं। कूपन बांटे जा रहे हैं तो उसका लाभ ले। 3 ओवर्स तक ही अब यहाँ से कूपन बांटे जाएंगे, उसके बाद कूपन बांटना बंद कर दिया जाएगा। या सामन्याची पहिली 3 षटकं जी आहेत ती 3 षटकं होईपर्यंतच कूपन दिले जातील प्रेक्षकांना। कुठल्याही प्रकारचं शुल्क तुमच्याकडून घेतलं जात नाहीये। सो त्वरा करा, लवकरात लवकर संपर्क साधा तुम्ही भोळा यांच्याकडे, अगदी आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या डाव्या बाजूला त्यांच्याकडून कूपन घ्या। संधी असणार आहे 10,000 रुपये जिंकण्याची। चलिए, ओपनिंग जोड़ी में इस बार कोई बदलाव नहीं है। विनीत माली के साथ अनिकेत को एक बार फिर से ओपन करने के लिए भेजा गया है। आर्यन बोयर पहला ओवर लेकर तैयार होते हुए, एक दूसरे को बहुत अच्छी तरह से जानते हैं। दोनों भी युवा स्टार खिलाड़ी है भिवंडी के, विनीत माली और आर्यन बोयर। पहली गेंद, ये तो खासियत है आर्यन की, लूजनर बहुत कम देखने को मिलेगी आपको इनके द्वारा। पहली ही गेंद बिल्कुल बैंग ऑन टारगेट डालते हैं। इससे पहले भी हमने देखा था, उन्होंने तो बिल्कुल सटीक यॉर्कर डाली थी। इस बार यॉर्कर तो नहीं थी, लेकिन बिल्कुल विकेट टू विकेट, लक्ष्य पर। अपील हो रही है, विकेट कीपर ने गेंद को कैच कर लिया है, अंपायर की सहमति नहीं। ऐसे लगता है कि थाई से ब्रश करने के बाद गेंद पीछे गई है। आर्यन बोयर को गेंदबाजी करते हुए देखना एक अलग प्रकार का मजा है। इनके कई फैंस है, और वही बात लागू होती है विनीत माली को। उनकी बैटिंग इस साल तो काफ़ी चर्चा में है। बड़े बड़े टूर्नामेंट्स में बतौर आइकॉन प्लेयर खेल रहे हैं और बड़ी बड़ी पारियां खेल रहे हैं। बैटल जबरदस्त है। अच्छा यॉर्कर, हल्के हाथों से टर्न किया। ओहो, ये निशाना सही होता तो शायद अनिकेत को वापस लौटना पड़ सकता था। खाता खुला है तीसरी गेंद पर। 1 इंच भी ढील नहीं देना चाहते हैं गेंदबाज आर्यन बोयर। पिछले इस मैच में भी गजब का स्पेल डाला था उन्होंने। 2 ओवर में 6 रन देकर 2 विकेट चटकाए थे। कुछ भी समझ नहीं पाए थे अनिकेत। अनिकेत भी काफी टैलेंटेड बल्लेबाज है, आकर्षक स्ट्रोक प्लेयर माने जाते हैं। अनिकेत और भावेश ट्विंस है। ओह, अपील और आउट। नहीं खुला है खाता अनिकेत का, हो गई एक बार फिर से उनसे खता। फुल लेंथ बल्ले का बाहरी किनारा, और वही तो वो डेविएशन नजर आया, गेंद और बल्ले में संपर्क हुआ था और क्या पैर पर टकराई थी? जी हाँ, पैर से टकराई थी। लेग बिफोर के रूप में आउट दिया गया है। हालांकि विकेट कीपर ने पीछे गेंद को कैच कर लिया था, तो शायद हमें भी ऐसे लगा कि कहीं ये कॉट बिहाइंड तो नहीं है। अंपायर बताते हुए कि बिल्कुल सामने स्टंप्स के पाए गए हैं। यॉर्कर्स क्या खतरनाक डालते आर्यन बोयर, तीखे यॉर्कर्स, अंगूठा तोड़ यॉर्कर्स, टो क्रशर।
रफ्तार में बीट किया। बल्ला नीचे लाए जरूर थे लेकिन उसमें देरी कर दी बल्लेबाज ने। और बहुत अच्छा फैसला अंपायर का, अजित पुत्रन। विकास आए हैं बल्लेबाजी के लिए नंबर 3 पर। एक और यॉर्कर। तैयार थे। बल्ला ऊपर उठाया ही नहीं था उन्होंने, छोटी बैकलिप से ही खेला। गजब की गेंदबाजी। शानदार पहला ओवर समाप्त होता हुआ। स्कोर 1 रन 1 विकेट के नुकसान पर एनपी स्पोर्ट्स बी। लंबे ऊंचे कद के गेंदबाजों के जो सटीक यॉर्कर्स आते हैं वो काफ़ी ऊपर से आते हैं तो उनको खेलना बहुत मुश्किल होता है। हालांकि आर्यन इतने भी लंबे ऊंचे के कद के तो नहीं है, डिसेंट हाइट ज़रूर है, लेकिन वो जो छलांग लगाते हैं, जो जंप करते हैं बॉल रिलीज करने से पहले, उस वजह से कहीं ना कहीं गेंद उनकी काफ़ी ऊपर से आती है। एक तो हाई आर्म बॉलिंग एक्शन भी है, पिक करना थोड़ा सा मुश्किल ही रहता है बल्लेबाजों के लिए। प्रभावित कर रहे हैं आर्यन। नेवर लेकर मयूर। हवा में गेंद, मिस टाइम स्ट्रोक। ओ, आसान सा मौका गवा दिया है। बैकवर्ड पॉइंट के खिलाड़ी आए थे गेंद के नीचे, वहां पर वासुदेव भी थे, उनके पीछे वो फील्डर पहुंचे। इतना मुश्किल अवसर तो नहीं था लेकिन जगल किया और आखिरकार गेंद हाथों से छिटकती हुई जीवन दान मिला है विकास को। विनीत कोवल की और अब लीजिए कैच ड्रॉप किया है, बड़ा हिट। उसके बाद जले पर नमक छिड़कते हुए विनीत माली 6 रन। स्लॉक स्वीप, उनके रडार में गेंद थी, एक घुटना नीचे टिकाते हुए मिड विकेट के ऊपर से उठाकर खेला है। फील्डर मौजूद जरूर लेकिन कोई अवसर नहीं। पहला सिक्सर इस मैच का। पिछले मैच में विकेटें काफी जल्दी गिरी थी, टीम संकट में फंस गई थी, लेकिन कमलेश ने उस संकट में से उबारा, संकट मोचक साबित हुए, अकेले हाथों मैच जीता एनपी स्पोर्ट्स बी को। इस मैच में मेक श्योर करना चाहेंगे कि पहला विकेट गिरने के बाद और ज्यादा विकेटें जल्दी ना गिरे। इस पर डीप होकर आई थी गेंद, स्वीप कर दिया है बिहाइंड स्क्वायर डिक्लेयर जोन में, ऑन साइड में 1 रन मिलता हुआ। स्कोर आगे बढ़ता हुआ 8 रन 1 विकेट के नुकसान पर। बढ़िया गेंद, छेड़खानी की और बाहरी किनारा, एक आसान सा कैच विकेट कीपर के लिए। बहुत ही लूज स्ट्रोक, बहुत ही टेंटेटिव लगे, कतराते हुए खेले वहां पर बल्लेबाज विकास। रनों का बिल्कुल भी विकास नहीं कर पाए पेविलियन की राह पर। दूसरा विकेट गवा दिया है एनपी स्पोर्ट्स बी ने 8 पर 2। ऑल इंडिया आइकॉन प्लेयर्स पर बहुत हेवीली रिलाई कर रही है एनपी स्पोर्ट्स बी टीम। कमलेश पाटिल पिछले मैच के हीरो अब मैदान में, और एक बार फिर से अंडर प्रेशर बल्लेबाजी के लिए आए हैं। शुरुआती झटके लग चुके हैं एनपी स्पोर्ट्स बी टीम को। राज्य बॉयज ने इस मैच का टॉस जीता, पहले गेंदबाजी करने का उनका फैसला, और उस फैसले को उचित ठहराते हुए गेंदबाज पहले ओवर में आर्यन भोईर और इस ओवर में मयूर। पहली गेंद पर स्विच हिट लगाने का प्रयास, सही तरह से खेल नहीं पाए। हालांकि गेंद डिक्लेयर जोन में, एच लगा था बल्ले का। इस स्विच हिट के चक्कर में निश्चित रूप से कई बार
कमलेश जो है वो अपने आप को ही संकट में डाल लेते हैं। पहली गेंद पारी की जब आप खेल रहे हो, आपके पारी की शुरुआत कर रहे हो, तो इस स्ट्रोक की कितनी आवश्यकता है, अपने आप से सवाल जरूर पूछेंगे। बढ़िया शॉट बॉलर के बगल में से खेला है, लेकिन लॉन्ग ऑफ मौजूद, सिंगल मिलेगा विनीत को और इसके साथ ही सफल ओवर समाप्त होता हुआ मयूर का। 2 ओवर के पश्चात 2 विकेटों के नुकसान पर एनपी स्पोर्ट्स बी। आर्यन का एक और ओवर, यॉर्कर्स बहुत ही जबरदस्त डाले हैं आर्यन ने, अतिरिक्त रफ्तार है उनके पास और इतने तेज रफ्तार के साथ जब सटीक यॉर्कर्स डाले जाते हैं तो बैट्समैन के लिए और ज्यादा मुश्किल होता है। बहुत महत्वपूर्ण जोड़ी इस समय क्रीज पर एनपी स्पोर्ट्स बी के लिए, विनीत माली और कमलेश पाटिल, दोनों भी ऑल इंडिया आइकॉन प्लेयर्स। आर्यन की सोच हमेशा यही रहती है कि विकेट्स निकाले जाए, डिफेंसिव बॉलिंग करना वो उतना पसंद नहीं करते, अटैक करना जानते हैं, बल्लेबाजों पर विकेट छटकाने की ही उनकी हर संभव कोशिश होती है। ओह, थोड़ा सा दूर फील्डर से कमलेश को, ये इससे पहले भी करते हुए हमने देखा है, थोड़ा सा स्ट्रोक को चेक करते, खासतौर पर उनकी पारी की शुरुआत में, लेकिन एक बार सेट हो जाते हैं तो फिर अच्छे अच्छे गेंदबाजों को अपसेट कर देते हैं कमलेश पाटिल, जो कि पिछले मैच में देखने को मिला। एक बहुत ही यादगार पारी कमलेश पाटिल की इस टूर्नामेंट में रही है। लो फुल टॉस हल्के हाथों से मोड़ दिया है, ऑन साइड में तेज भाग रहे बल्लेबाज, जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट्स, काबिले तारीफ रनिंग बिटवीन द विकेट्स। सिंगल को डबल में कन्वर्ट करना ये बड़ी कला है। कौन से फील्डर की तरफ आपने खेला है, फील्डर की किस दिशा में खेला है, ये सारी चीजों को बहुत जल्दी परखना पड़ता है और क्या वो रन बन सकता है, वो जजमेंट होना चाहिए। इस बार फ्रंट फुट पर आकर गेंद को हुक किया है, ये बड़ा ही जबरदस्त स्ट्रोक है, नहीं रोक पाए फील्डर, 4 रन। देखिए फ्रंट फुट पर कमिट हो गए थे, लेकिन वहां से फिर बैक फुट पर बॉडी वेट को जल्दी ट्रांसफर करते हुए कमाल का स्ट्रोक एग्जीक्यूट किया है विनीत माली ने। बैकवर्ड ऑफ द स्क्वायर, फील्डर थोड़े दूर थे, गैप ढूंढने में कामयाब रहे और चौका अर्जित कर लिया है। 16 पर पहुंचे हैं विनीत, टीम का स्कोर 18 रन 2 विकेटों के नुकसान पर। आज हमने देखा है कि रन्स बनाना खासतौर पर अंडर फ्लड लाइट्स काफ़ी कठिन रहा है, कहीं ना कहीं 6 ओवर में 50-60 के बीच में टोटल एक अच्छा टोटल साबित हो सकता है। बहुत बढ़िया बल्लेबाजी, छोटी बैकलिप का इस्तेमाल किया है, 2 की कॉल, फील्डर पर प्रेशर डाला है, ये बहुत ही सूझबूझ भरी बल्लेबाजी। अच्छी तरह से समझ रहे हैं विनीत कि आर्यन जो है वो हाथ खोलने के लिए जगह देने वाले नहीं है, लेकिन बहुत ही बेहतरीन तरीके से आर्यन को हैंडल किया जा रहा है, उनकी गेंदों को हैंडल किया जा रहा है। एक बाउंड्री आ चुकी है इस ओवर में, तो ये ओवर कहीं ना कहीं अभी तक प्रोडक्टिव साबित हुआ है एनपी स्पोर्ट्स बी के लिए। इस बार क्रीज में डीप चले गए थे, हल्के हाथों से मोड़ा, बैकवर्ड स्क्वायर लेग पर, वहां पर डिक्लेयर जोन है, एक और सिंगल और इसके साथ ही
आर्यन का स्पेल समाप्त होता हुआ। 3 ओवर की समाप्ति, स्कोर 21 रन 2 विकेटों के नुकसान पर। फिलहाल 7 रन प्रति ओवर के हिसाब से रन्स बनाए जा रहे हैं। एनपी स्पोर्ट्स बी टीम पहले बल्लेबाजी करती हुई टॉस हारने के बाद आज के इस अंतिम मैच में राज्य बॉयज के विरुद्ध। किया मयूर ने, कॉट बिहाइंड आउट वे। आर्यन का स्पेल समाप्त हो चुका है। वो एक बड़ा डेंजर रहता है बल्लेबाजों के लिए, लेकिन उनके दूसरे ओवर में बहुत अच्छी बल्लेबाजी रही। 2 ओवर में 12 रन देकर एक सफलता उनके खाते में। मयूर ने 9 रन देकर एक सफलता प्राप्त की है। जीतने वाली टीम सुपर 8 में पहुंचने वाली है। आप देख रहे हैं श्री छत्रपति शिवाजी महाराज चषक 2026 शाहपुर। नीलेश पाटोळे स्पोर्ट्स शाहपुर की ये देन है। इसमें कोई संदेह नहीं है, लेकिन उसमें कितनी सफलता मिलेगी बल्लेबाजों को, यह देखने वाली बात है। वाइट के साथ शुरुआत। यहां से 10 रन प्रति ओवर के हिसाब से रन्स बनाते हैं तो 50 का आंकड़ा जरूर पार कर सकते हैं, लेकिन उससे भी थोड़े ज्यादा शायद बनाना चाहेंगे। विट मिला है और उस पर टूट पड़े हैं। रूम देखकर धूम मचाते हुए विनीत माली, शानदार चौका। बहुत ही कमजोर गेंद थी, दिशाहीन गेंद, और विनीत अपना क्लास दिखाते हुए स्लैश किया बैकवर्ड पॉइंट सर्कल के अंदर। उस फील्डर को आसानी से क्लियर करते हुए, पीछे कोई प्रोटेक्शन नहीं था, एक प्रकार से हिटमी बॉल थी, उसका पूरा फायदा उठाते हुए विनीत माली अच्छी पारी खेलते हुए इस महत्वपूर्ण मैच में 23 पर पहुंच चुके हैं। और इस बार स्लॉग हिट करना चाहते थे, आगे रखी हुई गेंद थी लेकिन बीट हुए। अच्छी रफ्तार थी इस गेंद में। विनीत बहुत कम मौकों पर हमने देखा है कि इस तरह से जब स्लॉग स्वीप खासतौर पर खेलने का प्रयास करते हैं तो वो चूक जाते हो। इस बार चूक गए। और फिर से जगह दे बैठे, लेकिन इस बार फील्डर को ढूंढा है। बाउंस पर फील्ड करते हुए डीप कवर में खिलाड़ी। बढ़िया टाइमिंग थी। एक ही रन पर संतुष्ट होना पड़ेगा विनीत को। स्कोर आगे बढ़ता हुआ 27 रन 2 विकेटों के नुकसान पर। हेमंत सोकांडे पहले मैच के हीरो रहे। कटर शॉर्ट बॉल जल्दी पिक किया और फेंक दिया है वाइडिश मिड विकेट बाउंड्री के बाहर। शानदार छक्का। उंगलियां फेरी जरूर थी गेंदबाज सोकांडे ने, लेकिन उनकी मेहनत पर पानी फेरते हुए बल्लेबाज इनफॉर्म बैटर कमलेश पाटिल। कावा की आज हवा है। गेंद को हवा में खेला और फील्डर्स को क्लियर करते हुए, बाउंड्री को क्लियर करते हुए। यह बेहतर लेंथ है, लेकिन उस पर भी एक अच्छा शॉट दिशा दिखाई है। और क्या दौड़ते हैं दोनों भी बल्लेबाज विकेटों के बीच में, वो दृश्य भी देखने लायक होता है। 2 रन्स कंप्लीट। एक और अच्छा ओवर घटता हुआ एनपी स्पोर्ट्स बी के लिए। 14 रन आ चुके हैं हेमंत सोकांडे के इस ओवर से। बड़े ही खूबसूरती के साथ पारी को पेश किया जा रहा है। हर गेंद पर बड़ा हिट जड़ने की कोशिश नहीं हो रही है। सिंगल डबल्स पर भी तवज्जो दी है। और जब शॉर्ट बॉल मिलती है तो टूट पड़ते हैं।
एक और करारा पुल शॉट, एक और छक्का कमलेश पाटिल के बल्ले से। बहुत ही महंगे साबित हुए हेमंत सोकांडे। इससे पहले भी एक कटर डाली थी, वो भी थोड़ी सी शॉर्ट रही थी। और जल्दी लेन को ताड़ना ये बहुत बड़ी ताकत है कमलेश पाटिल की। फ्रंट फुट पर भी अच्छा खेलते हैं और बैक फुट पर तो बहुत ही मजबूत है। जबरदस्त खींच के मारा, शानदार छक्का। कुल मिलाकर 20 रन आए इस ओवर से। 4 ओवर की समाप्ति, रन संख्या 41, 2 विकेटों के नुकसान पर एनपी स्पोर्ट्स बी। पावर प्ले में मात्र 10 रन बने थे, लेकिन क्या पलटवार किया है विनीत माली और कमलेश पाटिल ने। 15 गेंदों में 24 पर विनीत माली, 5 गेंदों में 16 पर कमलेश पाटिल। और यदि आखिर तक ये दो बल्लेबाज रुके तो शायद यहां से अब 70-75 भी बन सकते हैं। यही होता है, अच्छे बल्लेबाज जब क्रीज पर टिकते हैं तो फिर रन्स बरसते हैं। इसीलिए कभी कभी जब सिचुएशन थोड़ी सी ट्रिकी हो, कोई गेंदबाज अच्छा गेंद कर रहा हो तो उसको सम्मान देना बहुत जरूरी, जो कि हमने देखा आर्यन भोईर के विरुद्ध। उनके विरुद्ध ज्यादा रिस्क नहीं लिया गया। बहुत ही मैच्योर्ड बल्लेबाजी। वासुदेव आक्रमण पर आते हुए ओवर नंबर 5 की शुरुआत। पटकी हुई गेंद जाने दिया, ऑफ स्टंप के काफी बाहर है। वाइड से शुरुआत करते हुए वासुदेव, अच्छी हाइट है वासुदेव की, अतिरिक्त उछाल प्राप्त कर सकते हैं। उछाल प्राप्त करे या ना करे, लेकिन क्या विकेट प्राप्त कर सकते हैं, ये देखने वाली बात है। अब विकेट की सख्त जरूरत है, इस साझेदारी को तोड़ना पड़ेगा राज्य बॉयज के दृष्टिकोण से यदि हम देखें तो। ओहो हो, अंपायर भी नहीं बचा पाया अपने आप को। अचित पुत्रन, अच्छी गेंद पर अच्छा शॉट था ये, खुद कर निकालना पड़ा था। दोनों बल्लेबाजों के विरुद्ध यॉर्कर्स सटीक आपके गिरेंगे तो फिर शायद आपके चांसेस है थोड़े बचने के। हालांकि यॉर्कर्स पर भी अच्छे शॉट्स खेलते हैं। हेलीकॉप्टर खासतौर पर विनीत माली बहुत अच्छा उड़ाते हैं। लेकिन डेथ ओवर्स का खेल शुरू हो चुका है और डेथ ओवर्स में यॉर्कर्स से बेहतर गेंद और क्या हो सकती है यदि वो सटीक हो तो। अच्छी गेंद इस बार घुमाना चाहते थे ऑन साइड में, बल्ले पर ले नहीं पाए कमलेश पाटिल, लेकिन सिंगल चुरा लिया है लेग बाइस के जरिए। स्कोर आगे बढ़ता हुआ 44 रन, 2 विकेटों के नुकसान पर। अभी भी 10 गेंदें पारी में शेष। सिंपल सा कैलकुलेशन यदि हम देखें, 10 गेंदों में 20 भी बनते हैं तो 64। ड्राइव किया, गेंद हवा में, मिस टाइम है, लेकिन 2 खिलाड़ियों के बीच में जाकर गिरी है। एक ही रन मिलेगा यहां पर। विनीत का शुरुआत में ही एक कैच ड्रॉप हुआ और वो काफी महंगा साबित हुआ है अभी तक। 26 पर पहुंच चुके हैं विनीत माली। पिछले मैच में भी हालांकि उनका कैच ड्रॉप हुआ था, लेकिन उसका फायदा नहीं उठा पाए थे। इस मैच में एक लंबी पारी खेलते हुए अपनी टीम के लिए। यहां पर मौका बना है, अब की बार खुद गेंदबाज है गेंद के नीचे, कोई गलती नहीं। वासुदेव ने दिला दी है सफलता। बहुत बड़ा झटका लगता हुआ कमलेश पाटिल के रूप में एनपी स्पोर्ट्स बी को। अच्छी पार्टनरशिप रही तीसरे विकेट के लिए विनीत माली और कमलेश पाटिल के बीच में, लेकिन साझेदारी को तोड़ने में कामयाब गेंदबाज वासुदेव। थोड़ा दूर रखा था गेंद को बल्लेबाज से और बहुत दूर से बल्ला चलाया था, बल्ले के थोड़ी ऊपर लगी, हवा में खड़ी हो गई, खुद गेंदबाज ने ही कैच लपक लिया। कॉटन बोल्ड, एक अच्छी पारी खेली यहां पर कमलेश ने। 16 रनों का महत्वपूर्ण योगदान देने के बाद पेविलियन में 45 पर 3 एनपी स्पोर्ट्स बी। पिछला मैच बेहद रोमांचकारी रहा था और इस मैच में भी दर्शक वही उम्मीद कर रहे हैं कि काफी रोमांच देखने को मिलेगा। नंबर 5 पर दर्शन,
लॉफ्ट करने का प्रयास था, गेंद के लाइन में पल्ला नहीं है, लेकिन लाइन भी उतनी सटीक नहीं है, ऑफ स्टंप के काफी बाहर, वाइड। दर्शन को भी काफी मौके मिल रहे हैं और ये बहुत अच्छा मौका मैं समझता हूँ, क्योंकि एक प्लेटफॉर्म कहीं ना कहीं उनके लिए सेट हो चुका है। तीसरे विकेट के लिए अच्छी पार्टनरशिप देखने को मिली और अब यहाँ पर पारी को फिनिश करने का जिम्मा दर्शन के कंधों पर है। दर्शन के साथ विनीत माली, थोड़ा सा धीमा डाला है, ड्रैग किया है ऑन साइड में, डीप मिड विकेट मौजूद, हल्का सा फंबल, 2 की कोशिश और 2 रन्स पूरे होते हुए। विनीत विकेटों के बीच में काफी तेज है, रन के लिए हिरन बन जाते हैं। दर्शन को भी उसके लिए तैयार रहना ही था। विनीत को पता था डेंजर एंड पर उनको दौड़ना है। इस बार हवाई फायर, खड़क शॉट है, मैसिव हिट। दर्शन ने बाउंड्री के दर्शन दिखा दिए हैं गेंद को, 6 रन। जबरदस्त स्ट्रोक, हल्की सी शॉट ऑफ लेंथ गेंद थी, ऑफ स्टंप के बाहर से उसको खींच के मारा है, डिप मिड विकेट के ऊपर से, लंबा ऊंचा तगड़ा हिट, 6 रनों के लिए। ये बड़ा शॉट काफी आत्मविश्वास देगा दर्शन को, उनके कॉन्फिडेंस के लिए बहुत जरूरी था। ओवर की समाप्ति 5 ओवर के बाद 54 रन 3 विकेटों के नुकसान पर। एनपी स्पोर्ट्स बी 54 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स। पिछले 3 ओवर्स में 44 रन आए हैं। जो उम्मीद हम पावर प्ले में करते हैं वैसी बैटिंग पावर प्ले की बाद हुई है। पावर प्ले में तो केवल प्ले था, पावर नहीं थी वहां पर बल्लेबाजों की, क्योंकि गेंदबाज हावी थे। आर्यन और मयूर ने धारदार गेंदबाजी की थी, लेकिन ये एक बार वो समस्या उजागर हो गई है कहीं ना कहीं राज्य बॉयज की। पिछले मैच में भी आर्यन का स्पेल समाप्त होने के बाद 3 ओवर में 30 रन का इक्वेशन आ गया था, वहां पर गेंदबाज वो रन्स बचा नहीं पाए थे। और इस मैच में भी आर्यन का स्पेल समाप्त होने के बाद रन्स काफी लीक हुए हैं। और अब कहां तक पहुंचेगी एनपी स्पोर्ट्स बी की गाड़ी, ये देखने वाली बात है। 6 गेंदें बची है पारी में, आखिरी ओवर। गेंदबाजी के लिए रोहन पांड्रे, बढ़िया गेंद, अपील, लेकिन अंपायर की सहमति नहीं है वहां पर। गेंद डिक्लेयर जोन में, लेग बाइस के जरिए ये सिंगल मिलेगा। अच्छी गेंद के साथ शुरुआत की है रोहन ने। इस बार लेंथ से चूके और विनीत के सामने पड़ गए फीके, फेंक दिया गेंद को बैकवर्ड स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर, 6 रन। फुल टॉस गेंद मिडिल और लेग स्टंप पर आती हुई, ऐसे मौके कहां पर चूकने वाले हैं विनीत माली। गेंद तो कहीं ना कहीं फुटबॉल की तरह भी नजर आ रही होगी, क्योंकि ओपन करने आए हैं, अब तक डटे हुए हैं। आखिरी ओवर चल रहा है, 19 गेंदों में 32 पर विनीत माली बहुत ही महत्वपूर्ण पारी खेलते हुए महत्वपूर्ण मैच में एनपी स्पोर्ट्स बी के लिए। टीम का स्कोर 61। सटीकता दिखानी पड़ेगी यहां पर रोहन को। हवा में खड़ी हो गई है, मिड ऑफ के फील्डर गेंद के नीचे, लेकिन कैच नहीं कर पाए। रनआउट का मौका और आखिरकार पेविलियन में लौटना पड़ेगा विनीत को। कैच तो ड्रॉप हुआ था, लेकिन दूसरे रन के लिए भी पलटे थे और वहां पर दूसरे रन का कोई मौका नहीं था। विनीत चाहते थे कि स्ट्राइक अपने पास रखे, लेकिन कैच ड्रॉप होने के बाद अच्छी रिकवरी वहां पर देखने को मिली और स्टंप्स बिखेर दिए गए हैं। विनीत रन आउट होते हुए। जबरदस्त पारी खेलने के बाद 20 गेंदों में 33 बनाए, 2 चौके लगाए और 2 छक्के। 62 पर 4 एनपी स्पोर्ट्स बी।
स्ट्राइक अब दर्शन के पास रहेगी, एक छक्का जड़ चुके हैं 8 पर बैटिंग करते हुए दर्शन। नए बल्लेबाज किशोर मैदान में पहुंचते हुए। अब केवल 3 गेंदें बची है, क्या किशोर को स्ट्राइक मिलेगा, क्या किशोर के बल्ले का शोर हमें सुनने को मिलेगा। फिलहाल स्ट्राइक दर्शन के पास, रोहन चले ओवर द विकेट। बेहतरीन गेंद, बहुत अच्छी गेंद, यहां पर लेग कटर, अच्छा बाउंस भी था, बीट किया बैटर को। रोहन एक बार फिर से, यहां पर ओ खराब क्षेत्ररक्षण, लेकिन पीछे प्रयास अच्छा। हालांकि एक और रन दौड़ लिया है बल्लेबाजों ने, 2 रन्स। एक एक रन काफी बेशकीमती होता है क्रिकेट के खेल में। दर्शन अपने पास स्ट्राइक रखते हुए, रन संख्या 64, 4 विकेटों के नुकसान पर 2 गेंदें पारी में शेष। पिछला मैच जो हमने देखा था उसमें भी एक ही गेंद बल्कि बची है। आखिरी गेंद तान दिया है आसमान में, ये बहुत ऊंची चली गई है तारामंडल में, लेकिन मैदान के अंदर है और बढ़िया कैच, सेफ पेयर ऑफ हैंड्स। कृतेश घरत ने वहां पर कोई गलती नहीं की, बहुत ही अच्छा कैच। आसान नहीं होते इस तरह के कैचेस, वो भी अंडर फ्लड लाइट्स। स्कायर था, ताकत झोंकी थी, लेकिन टाइम नहीं कर पाया अपने शॉट को वहां पर बल्लेबाज दर्शन, और बहुत ही खूबसूरत कैच। तो इस तरह से पारी समाप्त होती हुई एनपी स्पोर्ट्स बी टीम की। कुल रन संख्या 64 और टारगेट है 65 रनों का इस मैच को जीतने के लिए, सुपर 8 में पहुंचने के लिए श्री छत्रपति शिवाजी महाराज चषक 2026 में राज्य बॉयज के सामने। ये बैटिंग कार्ड विनीत आए थे ओपन करने अनिकेत के साथ। अनिकेत जल्दी आउट हुए, उसके बाद विकास भी, दोनों भी शून्य पर आउट हुए, लेकिन विनीत अंतिम ओवर तक थे, 33 बनाए। टॉप स्कोरर कमलेश का अच्छा साथ मिला उनको, मिडिल ऑर्डर में वो आए थे, 16 रन्स बनाए उन्होंने, 10 रन दर्शन के, वो भी एक अच्छा योगदान माना जा सकता है। और किशोर को कोई गेंद खेलने का मौका नहीं मिला। अच्छा टोटल है 64 रन बने हैं, 6 ओवर्स में 5 अतिरिक्त रन उसमें देखने को मिले हैं, और 65 रनों की चुनौती। बॉलिंग की यदि हम बात करें तो आर्यन भोईर वंस अगेन ब्रिलियंट, 2 ओवर में 12 रन देकर 1 विकेट। मयूर ने 1 ओवर किया, 9 रन देकर 1 विकेट। हेमंत सोकांडे बहुत महंगे साबित हुए, सबसे महंगे गेंदबाज रहे, 20 रन उनके ओवर में। और आखिरी ओवर में रोहन ने इंप्रेस किया, 1 ओवर में 9 रन देकर 1 विकेट। 1 विकेट वासुदेव के खाते में भी, 8 पर दूसरा विकेट गिरा था, लेकिन 45 पर तीसरा, तो 37 रनों की वो पार्टनरशिप काफी क्रूशियल रही है। तो स्कोर तो अच्छा देखने को मिल रहा है, लेकिन क्या ये सुरक्षित है या नहीं, ये आने वाले 6 ओवर्स के भीतर हमें पता चलेगा। थोड़ी देर में रनचेज की शुरुआत होने जा रही है। यह है समीकरण, 36 गेंदों में 65 रन बनाने हैं सुपर 8 में क्वालिफाई करने के लिए राज्य बॉयज टीम को। क्या कुछ होगा आने वाले 6 ओवर्स में, किसकी होगी हार, किसकी रहेगी जय जयकार, सब कुछ आप तक पहुंचाएंगे मेरे साथी कमेंटेटर मराठी में, वाड़ा तालुका की सुमधुर आवाज तेजस धोबी। पासष्ट धावसंख्येचं आव्हान मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र आपल्याला पार करायचंय. टीम अर्थातच
राजी बॉईज संघाला. चला क्षेत्ररक्षण सजवून घेतले गेले टीम NP स्पोर्ट बी संघानं. आणि राजे बॉईज आपले फलंदाज आपण मैदानाच्या आतमध्ये त्वरित पाठवून द्या ही नम्रतेची आणि कळकळीची विनंती आम्ही तुम्हाला इथून मात्र करतोय. कारण वेगळ्याचा विचार करता आपण थोडंसं इथून मात्र सहकार्य करूयात. चला टीम राजे बॉईज आपले फलंदाज आपण कृपया करून मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्या. इम्पॅक्ट प्लेअर आपल्याला पाहायला मिळतो इथून मात्र. चला जाऊयात आपण मॅचच्या दिशेनं. सलामीची जोडी आर्यन आणि हेमंत ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी ट्रॅकवर विनीतला आणले गेले. आपण पाहताय 65 कारण 65 धावसंख्येचं आव्हान मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र पार करायचंय. आपण पाहताय विनीत माळी गोलंदाजी ट्रॅकवर इथून मात्र सज्ज होत असताना आपण सध्या तरी पाहताय. मॅचला करूया सुरुवात. प्रथम षटक हाताळण्याकरिता गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज विनीत इथून मात्र सज्ज होत असताना पहिल्याच बॉलवर थांबा दर्शवला गेलाय. कदाचित गोलंदाज मनामध्ये दडपण घेऊन गोलंदाजी करण्याकरिता आलाय की काय की रनअप मध्ये मिस्टेक. हा येणारा पुढचा चेंडू इथून मात्र जरूर दर्शवेल. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज विनीत माळी इथून मात्र सज्ज होतो. षटका दिला पहिला चेंडू घेऊन डिलिव्हर करण्याकरिता समोर आर्यन. बाजूला सरसावून खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळालाय. पहिल्याच बॉलवर आक्रमण केले गेलंय. चेंडू निघून चाललाय. सुरुवात दमदार ठोकला इथे मात्र चौकार. 4. पहिल्याच बॉलवर दमदार चौकार मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र पाहायला मिळाला. चांगले स्ट्रोक कन्वर्ट करणं खरं तर इथून मात्र ही गरज होती. कारण इतकं भलं मोठं आव्हान जर पार करायचं आहे तर या पद्धतीने अटॅकिंग बॅटिंग होणं खूप सारं गरजेचं आहे. गोलंदाज सज्ज होतोय. पुढचा बॉल यावेळेस स्ट्रोक खूप सारा चांगला होता पण फटक्यामध्ये ताकद जरी असली तरी धावा तितक्या मिळणार नाहीयेत. फक्त आणि फक्त इथून मात्र घोषित क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल झाल्यानंतर एकच धाव मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र आपल्याला पाहायला मिळेल. सिंगल मिळतीये. सिंगलच्या बढतीनं धावसंख्या 5 या अंकावर धाव फलक. हो यावेळेस पैकी वेळेवर होणं गरजेचं होते. बाल बाल बचका पुन्हा एकदा कलेक्शन में बिगाड मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला होता.
तू मैं आपण पाहताय पंचांचा इशारा आमच्यापर्यंत लेग बाईच्या स्वरूपात मिळणारी ही एक धाव मैदानाच्या आतमध्ये आपण इथून मात्र पाहताय. चांगले कलेक्शन, चांगली फेकी इथून मात्र आपल्याला पाहायला मिळाली होती आणि त्याच्यानंतरचं हे चित्र मैदानाच्या आतमध्ये थोडंसं फनी क्रिकेट जरूर पाहायला मिळालं. एक धाव मिळाली, एकेरी धाव्याने धावसंख्या जाऊन पोहोचत असताना इथून मात्र 6 या अंकावर धावफलक मैदानाच्या आतमध्ये जाऊन पोहोचत असताना आपण पाहताय. 65 धावसंख्येकरिता असणारी ही घोडदौड मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र आपल्याला पाहायला मिळते. स्विच हिटचा प्रहार करून हा फटका कन्वर्ट करायचा होता. बॅटची कडा घेण्याकरिता काहीसा चेंडू इथून मात्र राहून गेला. ती निराशा जरूर इथून मात्र चेहऱ्यावर विनीत माळीच्या आपल्याला पाहायला मिळाली. थोडासा निराश जरूर पाहायला मिळाला. डॉट बॉल निर्धाव फेकी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र पाहायला मिळते. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होतोय. पुन्हा एकदा बाजूला सरसावून खेळण्याचा प्रयास होता. डिक्लेअर झोन मध्ये पाठची कडा घेऊन जाणारा चेंडू आपण इथून मात्र पाहताय. एकच धाव पाठची एज घेऊन जाणारा हा चेंडू होता. सिंगल मिळतीये. सिंगलनं धावसंख्या 7 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचत असताना आपण इथून मात्र पाहताय. 32 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये 31 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये अजूनही बाकी आहे आणि विजयाकरिता 58 धावसंख्येची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र भासत असताना आपण पाहताय. पुन्हा एकदा रनअप मध्ये मिस्टेक मैदानाच्या आतमध्ये आपण सध्या तरी इथून मात्र पाहताय आणि त्या अनुषंगानं गोलंदाज सज्ज होतोय. षटकातील ओहो पुढचा बॉल वेगाने चेंडू निघाला होता. बॅटीचा वेग सुद्धा फिरवण्याचा त्या पद्धतीने आपण पाहिला. चुकून माकून जर का हा चेंडू बॅटच्या फेसमध्ये असताना तर मग एक मोठा फटका जरूर पाहायला मिळाला असता. षटक समाप्तीचा इशारा. षटक क्रमांक पहिल्या इथून मात्र संपले आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 7 या अंकावर जाऊन पोहोचत असताना पाहायला मिळते. एकंदरीत जर का आपण बघितलं तर 30 चेंडूंचा खेळ शेष आहे आणि विजयाकरिता 58 धावसंख्येची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र भासताना आपल्याला पाहायला मिळते. तीस चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये शेष राहतो आणि विजयाकरिता आता मात्र 58 धावसंख्येचं आव्हान इथून मात्र वासिया. चला पंच वारंवार पुकार तुमच्यापर्यंत इथून मात्र दर्शवतात की जमू नका आपण. ही नम्रतेची आणि कळकळीची हात जोडून विनंती आम्ही पुन्हा एकदा तुम्हाला इथून मात्र करतोय. काही वेळाचा अवधी इथून मात्र शेष आहे आणि त्याच्यानंतर मग या स्पर्धेमधील पहिल्या दिवसातील कोण असा तो भाग्यविधाता प्रेक्षक आहे की ज्याला मात्र ते 10,000 रुपयाचं पारितोषिक इथून मात्र पाहायला मिळेल. आगीवेगळी संकल्पना आदरणीय निलेशजी पाटोळे साहेबांनी श्री छत्रपती शिवाजी महाराज चषकमध्ये आपल्याला राबवताना पाहायला मिळतात. कुछ तो अलग सातत्याने ते इथून मात्र करत आलेत. एक स्पर्धेला वेगळं लूक, या मैदानाला वेगळं लूक देण्याचं कामही त्यांनी केलंय. अमोलला आणले गेले गोलंदाजी ट्रॅकवर. पहिलाच बॉल अमोलचा इथून मात्र पाहत आहे. यावेळेस फटका तर खूप चांगला होता. अगदी कमलेश तिथे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. असं म्हणायला हरकत नाहीये कमलेश आपली पुराणी ट्रॅक पे फलंदाजी करताना आधीच्या मॅच मध्ये येताना पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षणामध्ये कुठल्या पद्धतीची चूक करत नाहीये. गोलंदाजी आता मात्र त्याची ओळखणं किंवा बघणं अजून बाकी आहे. पुराणे ट्रॅक पर आता मात्र सध्या तरी येताना आपल्याला कमलेश पाहायला मिळाला. अटॅकिंग बॅटिंग आपण त्याच्या मार्फत पाहिली. आधीच्या मॅच मध्ये गोलंदाज सज्ज होतोय. षटकातील पुढचा बॉल आहे. पुन्हा एकदा बॅटची कडा घेतली गेली. बॅक साईडला घोषित क्षेत्रामध्ये जाणारा चेंडू सिंगलने धावसंख्येचा आलेख उंचावण्याचं काम करतायत आणि इथे मात्र एकंदरीत आपण बघितलं तर एकेरी धावेने धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश करत असताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळते. ती म्हणजे अर्थातच 10 क्रिकेटचं दैवत भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सरांचा जर्सी क्रमांक धावफलकावर आता मात्र झळकत असताना इथून मात्र पाहायला मिळतोय. दुहेरी अंकामध्ये गोलंदाज इथून मात्र सज्ज होतोय. षटकातील पुढचा बॉल आहे. या वेळेला मी मधू फटका कन्वर्ट होईल. तिथे मात्र ताकद कमी लागली आहे. फटका फसतोय. विकेटचं पतन. पहिल्या याच्यावर चुकी घडली पण दुसऱ्या वेळेला दुसऱ्या प्रयत्नामध्ये जबरदस्त झेल. विकेटचं पतन. फलंदाज बाद तंबूच्या आशेला.
हेच आपण पाहताय विकेटचं पतन फलंदाज बाद होताना मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र पाहायला मिळाला. हेमंत बाद झाला, अगदी स्वस्तात परतलाय. 3 चेंडू आतापर्यंत त्यांनी खेळले गेले आणि एकही धाव खर्च केली गेली नाहीये. नक्कीच इथून मात्र न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळेल किशोर परटोले दाखल होत असताना आपण इथून मात्र पाहताय. एकंदरीत आपण बघितलं तर डावखुरे हाताचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. त्याला फायदा या मैदानावर उचलताना दिसेल का? डावखुरे हाताचा फलंदाज आहे. मी आधी म्हटलं की एक वेगळा वेग या खेळाडूंच्या फलंदाजीमध्ये बॅट फिरवण्याचा इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतो आणि तो सध्या तरी इथून मात्र आपल्याला पाहायला मिळेल का? गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज इथून मात्र सज्ज होईल. अमोल षटकातील पुढचा चेंडू घेऊन बाहेर निघणारा चेंडू होता. खेळण्याला नापसंती दर्शवली गेली. आपण ऐन मुवमेंटला जर का बघितलं तर इथून मात्र खेळण्याला पसंती देण्याकरिता इच्छुक होते, पण त्याच्यानंतर ओळखलं की बाहेर जाऊ शकतो आणि खेळण्याला नापसंती सध्या तरी दर्शवली गेली. एक आयती धाव मिळाली आणि वाईट स्वरूपातल्या एकेरी धाव्याने धावफलक पुढे सरसावत असताना 11-11 या अंकावर धावफलक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. गोलंदाज सज्ज होतोय. पुढचा बॉल पुन्हा एकदा घोषित क्षेत्रामध्ये डिक्लेअर झोनमध्ये एका धावेकरिता जाणारा चेंडू. एक धावेने धावफलक पुढे नेण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र होत असताना आपल्याला पाहायला मिळतं. धावसंख्या 12 या अंकावर धावफलक. अजूनही एकंदरीत आपण बघितलं तर 26 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये शेष आहे आणि 53 या धावसंख्येची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र भासत असताना आपल्याला पाहायला मिळते. 26 चेंडू 53 धावा आणि 53 धावा आणि 26 चेंडू. चला कमलेश, गेम थोडासा स्पीडअप करा. गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होत असताना गोलंदाज पुढचा चेंडू घेऊन बॅटच्या फैस मध्ये आलाय. जसा आलाय तसा डायरेक्टली फेकून दिला गेलाय. चेंडू चाललाय एक बाउन्स क्लिअर करून सीमा रेषा पार. पाहायला मिळतोय चौकार 4. नक्कीच लकी ड्रॉ करिता काही इथे मात्र वेळ बाकी राहतात. काही क्षणाचा अवधी इथून मात्र शेष आहे आणि एक सूचना आमच्यापर्यंत इथून मात्र पोहोचते. NP स्पोर्टचे जेवढेही सदस्य आहेत त्यांनी लकी ड्रॉच्या चिठ्ठ्या इथे मात्र घेतलेल्या आहेत. त्याच्यापैकी समजा एखादी चिठ्ठी उचलली गेली आणि त्याच्यामध्ये जर का NP स्पोर्टचे सदस्य असले तर त्यांना पारितोषिक इथून मात्र दिलं जाणार नाही. या गोष्टीची आपण इथून मात्र नोंद घ्या. आणि दुसरी चिठ्ठी इथून मात्र काढली जाईल. त्याच्यानंतर एखादा प्रेक्षक समजा इथून मात्र निघतोय आणि जर तो प्रेक्षक इथे उपस्थित नाहीये तर मग ते पारितोषिक त्याला दिले जाणार नाहीये. त्याच्या बदल्यात ती दुसरी चिठ्ठी इथून मात्र काढली जाईल. या गोष्टीची आपण नोंद घ्या. म्हणजे तुम्हाला शेवटपर्यंत इथे उपस्थित राहणं गरजेचं आहे. या गोष्टीची आपण नोंद घ्या. जेल ड्रॉप मैदानाच्या आतमध्ये होताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतं आणि त्याचा फायदा घेत 2 धावा मैदानाच्या आतमध्ये अंतिम चेंडूवर इथून मात्र बनवल्या गेल्या आणि धावफलक 2 धावेच्या बढतीनं जाऊन पोहोचत असताना 1 गड्याच्या मोबदल्यात 18 या अंकावर म्हणजे एकंदरीत विचार केला तर 24 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये शेष आहे आणि आता मात्र 47 या धावसंख्येची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र भासताना पाहायला मिळते. 24 चेंडू 47 धावा आणि इथून मात्र 24 चेंडू हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. वाडा पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेले बंटी पाटील बंटी मेजर आहेत. त्यांच्याकडून खरं तर निलेश दादांकरिता आणि छत्रपती चषकला इथून मात्र शुभेच्छा पोहोचतात. थँक्यू सो मच बंटी मेजर. वाडा पोलीस स्टेशन इथं जे कार्यरत आहेत आम्ही त्यांचंही मनपूर्वक इथून मात्र आभारी आहोत. नक्कीच ही स्पर्धा आपण सध्या तरी पाहताय. मी गेले कित्येक वर्ष या मैदानावर स्पर्धेकरिता पोहोचतो आणि इथे आल्यानंतर एक वेगळं स्वरूप मैदानाचं इथून मात्र पाहायला मिळालं. एक नाव जरूर आम्ही इथे घेऊ इच्छितो. आदरणीय विजयभाई भगत
शापूर क्रिकेटला सोन्याचा दिवस आणि शापूर क्रिकेटला एक वेगळं क्रिकेट ज्या व्यक्तिमत्वाने सातत्याने दर्शवलंय या मैदानावर आपण जर बघितलं ना तर जी लाईटची व्यवस्था आहे किंवा मग हे मैदान भव्य दिव्य बनवण्याकरिता खूप सारी मेहनत ज्या व्यक्तिमत्वाने घेतली आणि या स्पर्धेकरिताही एका शब्दावर हे मैदान आणि ह्या लाईट्स ज्यांनी उपलब्ध करून दिल्यात ते आपल्या सगळ्यांचे लाडके आदरणीय विजयभाई भगत यांचंही आम्ही मनपूर्वक इथून मात्र आभारी आहोत. थँक्यू सो मच आदरणीय विजयभाई, आम्ही आपला आभारी आहोत. या मैदानाकरिता सातत्याने व्यक्तिमत्व झटत राहिले. या मैदानाला एक वेगळं ग्लॅमर कसं येईल, वेगळं रूप कसं येईल याकरिता ते प्रयत्न सातत्याने राहिलेत आणि त्याचं उत्तम उदाहरण या लाईट्सच्या मार्फतही आपण इथून मात्र पाहू शकताय. पुनश्च एकदा धन्यवाद. जाऊयात मॅचच्या दिशेनं. गोलंदाज इथून मात्र सज्ज होईल. हो यावेळेस बॅट तर खूप जोरात फिरली होती पण ती योग्य टाइमला फिरली नाहीये असं इथून मात्र म्हणायला हरकत नाहीये. निर्धावफेकी डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. लगातार दोन्ही चेंडू संकेतच्या मार्फत निर्धाव स्वरूपात फेकी होताना पाहायला मिळते. येस, आपण सूरजला सुद्धा पाहताय जे लकी ड्रॉची चिठ्ठी करिता पोहोचलेत. लेट पण थेट पोहोचलेत या स्पर्धेकरिता. सूरज हुकमी एक्का आहे NP स्पोर्ट्सचा. यावेळेस धरती मातेला गरंगळत जाणारा हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र पाहायला मिळाला. सिंगल मिळती आहे. विजयभाईंबद्दल जी माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवली ती जरूर आमच्यापर्यंत निलेशजी पाटोळे साहेबांनी पोहोचवली आहे. या मैदानाकरिता ते व्यक्तिमत्व झटत असतात. निलेशजी पाटोळे साहेब आमच्यापर्यंत ही माहिती पोहोचवत आहेत. थँक्यू सो मच. आम्ही पुन्हा एकदा त्यांचे आभारी आहोत. सिंगल मिळती आहे. सिंगल धावसंख्या 18-18. आता मात्र थोडंसं फलंदाजीचा जो वेग आहे तो इथे मात्र मंदावत असताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतो. पुढचा बॉल या वेळेला चाललाय. चेंडू सीमा रेषेच्या दिशेनं आहे 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 तिथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे. महत्वाचा गडी, महत्वाचा फलंदाज आर्यन भोईर तंबूच्या आश्रयाला. हॅलो, NP स्पोर्ट्स शापूर आयोजित श्री छत्रपती शिवाजी महाराज चषक 2026 उपस्थित तमाम क्रीडा रसिकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. या ठिकाणी महाराष्ट्र पोलीस माननीय श्री जाधव मेजर आणि माननीय श्री इंगोले मेजर यांचं शुभागमन या व्यासपीठावर होत आहे. साहेब, आपलं श्री छत्रपती शिवाजी महाराज चषक 2026 मध्ये माननीय श्री निलेशजी पाटोळे साहेब यांच्या वतीनं आणि तमाम आयोजन कमिटीच्या वतीनं हार्दिक स्वागत. NP स्पोर्ट्स शापूर यश नेमाडे सर, विनंती आहे आपल्या सोबत जे प्रेक्षक बसलेत त्यांना बाहेर काढा प्लीज. आपली आयोजन कमिटी, आपला नियम आहे खेळाडू कक्षामध्ये फक्त खेळाडू बसणार आहेत याची नोंद घ्या आणि आता आपल्याला पॅनलाइज केलं जाईल. प्लीज लवकर चला. प्रेक्षक विनंती असेल खेळाडू कक्षामध्ये कोणी प्रेक्षक त्या चढत्या जिन्यावर पण बसू नका, सीडीवर पण प्लीज विनंती आहे. राजे बॉईज वगैरे प्लीज विनंती असेल. NP स्पोर्ट्स शापूर बी. ओके, थँक्यू. जे प्रेक्षक असतील त्यांनी व्यासपीठावर येऊन विराजमान व्हावं. थँक्यू. तेजस धोबी सर. थँक्यू. ये शापूर की आवाज आहे. जयेश बाळके सरांना आपण इथून मात्र ऐकलंय. क्रितेशनं आल्या आता मात्र सुरुवात केली गेली आहे. पहिल्याच बॉलवर स्वतःच खातं खुल्ल करत असताना चौकारानं चेंडू निघून चाललाय. सीमा रेषा पार पाहायला मिळतो इथून मात्र चौकार. 4 पॉवरफुल स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये. चौकाराच्या बढतीने धावसंख्या 23-23 या अंकावर महाराष्ट्र पोलीस इथे उपस्थित होत आहेत. आम्ही आपलंही मनपूर्वक इथे मात्र हार्दिक स्वागत करतो. कारण उभा असतो वर्दीतला म्हणून सण साजरा होत असतो गर्दीतला. मग गणपती चा सोहळा असू द्या किंवा मग अन्य काही असू द्या, सातत्यानं महाराष्ट्र पोलीस तिथे मात्र इथे उपस्थित होतात आणि म्हणून आम्ही म्हणतो की उभा असतो वर्दीतला म्हणून सण साजरा होत असतो गर्दीतला. आपल्याला पाहायला मिळतात. मी जरूर महाराष्ट्र पोलिसांबद्दलही तुमच्यापर्यंत पोहोचवीन. पुढचा बॉल आहे. यावेळेस पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय. हे जर गोल मैदान असतं ना तर जरूर म्हटलं असतं उपरवाला जब्बी देता छप्पर फाड के. आणि तसंच काहीचं इथे मात्र चित्र मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र आपल्याला पाहायला मिळालं. नो बॉल आहे. त्याच्यावर एक घोषित क्षेत्रामध्ये जाणारा चेंडू मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र आपल्याला सध्या तरी पाहायला मिळतोय. 2 धावांची कमाई करणारा हा फटका 2 धावेनं का होईना धावफलक पुढे सरसावत असताना 25-25 या अंकावर धावफलक.
बाटला लागून जर चेंडू घोषित क्षेत्रामध्ये जात असेल, डिक्लेअर झोनमध्ये जात असेल, तर इथून मात्र स्ट्राईक चेंज करणं तुम्हाला कंपल्सरी असणार आहे. फ्री हिटचा चेंडू, फ्री माइंड स्ट्रोक कन्वर्ट करण्याची संधी उपलब्ध करून देणारा हा चेंडू. एक पुढे सेट नसेल तर कदाचित मोठ्या फटक्याला पसंती देऊन एक सेट होण्याकरिता जी संधी मिळते तो हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र आता आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या 25 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचत असताना आपण पाहत आहे. मुख्य व्यासपीठ जर का आमचं बघितलं तर आमचे महाराष्ट्र पोलीस आहेत. 26/11चा हल्ला झाल्यानंतर दहशतवाद्याला जिवंत पकडण्याचं काम हे आमच्या महाराष्ट्र पोलिसांनी केलंय आणि त्यांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. गोलंदाज सज्ज होतोय. पुढचा बॉल यावेळेस फ्री हिटच्या चेंडूवर, चेंडू निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे पाहायला मिळतो. इथून मात्र फ्री माइंड फटका कन्वर्ट होतोय, निघून चाललाय वन बाउन्स क्लिअर करत सीमा रेषा पार. पुन्हा एकदा पाहायला मिळतोय चौकार 4. थँक्यू. NP स्पोर्ट्स म्हणजेच आपल्या सर्वांचे लाडके. हॅलो हॅलो का ज्यांचं क्रिकेटवर प्रामाणिक प्रेम, माननीय श्री निलेशजी पटेल साहेब यांच्या स्वप्नातील साकार होणारी स्पर्धा. गेल्या अनेक कित्येक वर्ष आपण ही स्पर्धा पाहतोय. प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद या स्पर्धेला येत असतो. या स्पर्धेसाठी VIP डाईजवर आम्हाला पाहायला मिळतात माननीय श्री मुन्ना पठाण सर यांचं मी कौतुक आणि अभिनंदन करेल की त्यांनी देखील अनेक खेळाडू या शहापूरच्या मातीमध्ये घडवले. परंतु आज पंच म्हणून आज ठाणे जिल्ह्याच्या वैभवाला ते सार्थ ठरतात ते माननीय श्री मुन्ना पठाण सर. आज आमच्या VIP डाईजला आपण आलात, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. आणि त्यांच्या समवेत माझे परमस्नेही मित्र, एक आदर्श खेळाडू ज्ञानेश्वर कुडेकर यांचं देखील NP स्पोर्टच्या वतीनं मनपूर्वक स्वागत आणि अभिनंदन करतो. परंतु फक्त घेतोय इक्वेशन पोहोचवतोय. धावसंख्या आहे ती म्हणजे अर्थातच 29 धावा धावफलकावर जोडल्या गेल्यात. विजयाकरिता 18 चेंडू आणि 36 या धावसंख्येची आवश्यकता. ओव्हर टू जयेश बाळके सर. चौघ्यात मॅचच्या दिशेनं 18 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये शेष आहे आणि विजयाकरिता आवश्यकता इथून मात्र आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 36 या धावसंख्येची. कमलेश आणले गेले गोलंदाजी ट्रॅकवर. कमलेशचा पहिलाच बॉल क्रितेश त्या इथून मात्र भिरकावून दिला गेलाय. क्रितेश आता मात्र आपली शैली दर्शवायला सुरुवात करतोय. चेंडू बाउंड्रीच्या पलीकडे निघून चाललाय सरळ सीमारेषा पार. पाहायला मिळतोय तो मात्र क्रितेश घरतच्या बॅट मधून चौकार 4. नक्कीच इथे मात्र क्रितेश घरत करिता पारितोषिक लावलं गेलंय. क्रितेश घरतनं जर काही हा सामना जिंकवला तर ध्रुव 11चे स्पॉन्सर ध्रुव अक्षय ठाकरे यांच्याकडून 1000 रुपये रोख पारितोषिक असेल. त्याच्यानंतर आपण एकंदरीत जर का इथून मात्र बघितलं तर रित्याबाई यांच्याकडून 6 सायट्रिक करिता रित्याबाई यांच्याकडून पारितोषिक आहे 1000 रुपयाचं रोख पारितोषिक. क्रितेश घरीत करिता सलग 3 चेंडू 3 षटकार करिता इथून मात्र असणार आहे. गोलंदाज सज्ज होतोय. चौकारानं कमलेशचं स्वागत क्रितेश इथून मात्र करत असताना. यावेळेस पहा खेळण्याला नापसंती दर्शवली, असं वाटलं की वाईट जाऊ शकतोय, पण असे चेंडू फेकण्यामध्ये डिलिव्हर करण्यामध्ये इथून मात्र कमलेश इथून मात्र आपल्याला माहीर पाहायला मिळतो. त्याचा तर जादूगर इथून मात्र पाहायला मिळतोय. अजय गरे सरांनी पोहोचवली होती कावा की हवा, जी मैदानामध्ये आता मात्र NP स्पोर्ट B संघाच्या बाजूनं चांगल्या पद्धतीने जारी आहे. गोलंदाज सज्ज होतोय षटका देईल. पुढचा बॉल आहे पुन्हा एकदा बाजूला सरसावला गेला आणि चेंडूला भिरकावून दिला गेला. चेंडू चाललाय क्रितेश घरतच्या बॅट मधून. चेंडू चाललाय सीमारेषा पलीकडे षटकार 6. नाही, पुरेपूर ताकदीचा वापर इथे मात्र क्रितेशने फटक्याकरिता केला गेला. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहिलं थोडासा उंचावर चेंडू होता आणि फेकून दिलं गेलं. बिरवाडीकरांचा क्रितेश मैदानाच्या आतमध्ये आता मात्र धावसंख्येचा पाऊस पाडायला सुरुवात केली गेली आहे. बॉक्स क्रिकेट पासून बोईसर विभागामध्ये आपण जर का बघितलं ना तर बॉक्स क्रिकेट पासून या खेळाडूंना सुरुवात केली गेली होती आणि आता मात्र टेनिस क्रिकेटच्या पटलावर आपल्या नावाची छाप सोडणारा खेळाडू पाहायला मिळतोय. महाराष्ट्राच्या बाहेर आणि
इथून मात्र गुजरातमध्येही एक ऑल इंडिया आयकॉन म्हणून सातत्याने खेळ करत असताना इथून मात्र आपल्याला हा खेळाडू पाहायला मिळतोय. षटकातील पुढचा बॉल इथून मात्र कार्पेट पद्धतीने स्क्वेअर लीग रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक तिथे मात्र पोहोचायला उशीर करतील, थोडीशी निराशा जरूर क्रिकेटच्या चेहऱ्यावर इथून मात्र आपल्याला पाहायला मिळाली. मनासारखा फटका कन्वर्ट करता आला नाही आरू आणि एक धाव इथून मात्र मिळते. एकेरी धाव्याने धावसंख्या जाऊन पोहोचत असताना 40 म्हणजे विजयाकरिता आवश्यकता असेल 14 चेंडू आणि आता मात्र 25 या धावसंख्येची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र भासत असताना पाहायला मिळते. हे जे पुढचं षटक आहे ना ते कुठेतरी मात्र महत्त्वाचं ठरणार आहे. त्या षटकामध्ये जर का धावा कमी आल्या तर मग फलंदाज थोडेसे डिप्रेशनमध्ये दबावामध्ये इथून मात्र जाऊ शकतात. कमलेश काय करतो, आतापर्यंत 4 चेंडू फेकून काढले गेले, अजूनही 2 चेंडूंचा खेळ त्याच्या भात्यातील मैदानाच्या आतमध्ये बाकी राहत असताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज कमलेश इथून मात्र सज्ज होतोय. षटकातील पुढचा चेंडू घेऊन यावे, चेंडू निघालाय हवाई सफर करण्याकरिता, बाउंड्री लाईनच्या पलीकडे जाण्याकरिता निघालाय निघालाय चाललाय चाललाय चाललाय, चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे 1 बाउन्स क्लिअर करत धावसंख्येमध्ये भर टाकणारा फटका, चौकार 4 धावा आणि या चौकाराच्या बढतीने धावफलक जाऊन पोहोचताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतं 44 म्हणजे विजयाकरिता आवश्यकता असेल शेवटचे 13 चेंडू आणि 21 या धावसंख्येची क्रितेश इथून मात्र आवश्यकता भासतीये. 13 चेंडू 21 धावा, 21 धावा आणि 13 चेंडू हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये आता मात्र इथून भासत असताना पाहायला मिळतं. पुढचाही बॉल आपण पाहताय कव्हरच्या थोडस बाजूने हा फटका कन्वर्ट होताना आपल्याला पाहायला मिळाला. कसा ड्राईव्ह पाहायला मिळाला, सिंगल अंकित होते. सिंगलने धावसंख्या रोहितमॅन शर्माचा जर्सी क्रमांक 45-45. आता मात्र शेवटच्या आणि अंतिम 12 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी, कारण 65 धावसंख्येचं आव्हान इथून मात्र पार करायचंय. आता मात्र 12 चेंडू आणि 20 या धावसंख्येची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र वाचताना आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे प्रत्येक षटकामागे 10-10 धावा घेण्याची आवश्यकता इथून मात्र भासतीये. प्रत्येक षटकामागे 10 धावा जरी बनवल्या गेल्या, शेवटचे 2 षटक आहेत म्हणजे 5व्या षटकामध्ये 10 धावसंख्या बनवली गेली तर अंतिम षटकामध्ये 10 म्हणजे 10-10 ची सरासरी इथून मात्र आपल्याला पाहायला मिळते. प्रेक्षक कुठे जाऊ नका. आज आपला भाग्यवान विजेता प्रेक्षक आपण हा सामना झाल्यानंतर लगेच काढणार आहोत. निलेशजी पाटोळे साहेब यांचं अनोखं आयोजन आपण पाहतोय. यावेळेस पहिलाच बॉल आणि तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहे तैनात. येथे मात्र फटका फसलाय आणि किशोर पलटोलेला परतावा लागलाय इथून मात्र तंबूच्या आश्रयाला. आधीच्या षटकामध्ये आपण बघितलं तर इथून मात्र फलंदाजांची दादागिरी मैदानाच्या आतमध्ये होती आणि ती दादागिरी तोडून आणि मोडून काढण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज संकेतनं इथून मात्र करून दाखवलंय. खतरनाक गोलंदाजी आतापर्यंत संकेतनं या स्पर्धेमध्ये हाताळली गेली आहे. जेव्हा जेव्हा संकेत इथून मात्र गोलंदाजी करण्याकरिता यायचा ना तेव्हा मी सातत्याने इथून मात्र म्हणायचो की एक चांगल्या गोलंदाजीचे संकेत देण्याकरिता कदाचित निलेशजी पाटोळे साहेबांनी याला संघामध्ये घेतलाय आणि ते संकेत मैदानाच्या आतमध्ये NP स्पोर्ट बी संघाचा संकेत इथून मात्र देताना पाहायला मिळतोय. थँक्यू सर. NP स्पोर्ट्स शहापूर आयोजित श्री छत्रपती शिवाजी महाराज चषक 2026 म्हणजे निलेशजी पाटोळे साहेब यांच्या स्वप्नातील साकार झालेला एक चषक. गेले कितीक वर्ष आपण या चषकाची पर्वणी पाहत असतो, परंतु आज या ठिकाणी लकी ड्रॉ देखील आहे. प्रत्येक दिवशी आहे. जो भाग्यवान प्रेक्षक असेल त्याला 10,000 रुपयाचं कॅश प्राइज या रंगमंचावर म्हणजे या व्यासपीठावर दिलं जाईल. जाऊया मॅचच्या दिशेने. तेजस धोबी सर, व्हॉइस फॉर वाडा. थँक्यू सो मच. व्हॉइस ऑफ शाहपूर, यह है शाहपूर की आवाज. यश बाळके सरांना आपण ऐकत होतो. व्हाईट बॉलचा इशारा पंच आमच्यापर्यंत येतो मात्र दर्शवत असताना या क्षणी या धावा रोखणं खूप सारं गरजेचं असतं, तदनंतर महागात ठरत असतात. धावसंख्या 46 या अंकावर धावफलक मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र जाऊन पोहोचत असताना पाहायला मिळतं. गोलंदाज सज्ज होतोय.
पुढचा बॉल या वेळेला पहा दिशा दर्शवली गेली आहे. चेंडू चाललाय 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 सरळ बॅटनं फटका करवडून आमच्या प्रेक्षक राजाच्या भेटीला इथे मात्र षटकार 6 धावा. तेजस षटकार मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र आपल्याला पाहायला मिळाला. षटकाराच्या बढतीने धावसंख्या आहे ती म्हणजे 52-52 म्हणजे विजयाकरिता शेवटचे 10 चेंडू आणि आता मात्र 13 या धावसंख्येची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल हो यावेळेस बाल बाल बच गए बॅटर असं म्हणाले तुम्हाला हरकत नाहीये. निर्धावफेकी डॉट बॉल आपल्याला मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र पाहायला मिळतोय. चेंडू संपुष्टात येतात आतापर्यंत 3 म्हणजे शेवटच्या 9 चेंडूंचा खेळ इथून मात्र शेष आहे आणि 13 या धावसंख्येची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र वाचताना आपल्याला पाहायला मिळते. 9 चेंडू आणि 13 धावसंख्येची आवश्यकता इथून मात्र आपल्याला भासताना पाहायला मिळते. 9 चेंडू 13 धावा आणि 9 चेंडू हे समीकरण. गोलंदाज तयार. पुढचा बॉल आपण इथून मात्र पाहताय ऑन साइडला भिरकावून दिला गेला क्रॉस द लाईन ऑफ फटका होता. सिंगल मिळतीये. डबलचा प्रयत्न इथून मात्र केला गेलाय. नोरनचा इशारा आल्यानंतरही इथे मात्र जोखीम पत्कारली गेली होती आणि तीच कुठेतरी मात्र चुकीची ठरतीये आणि आता मात्र एनपी स्पोर्ट बी संघाच्या खेम्यामध्ये तंबूमध्ये आता मात्र आनंद साजरा करायला सुरुवात झाली आहे. विकेटचं पतन फलंदाज बाद होताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळालाय. महेंद्र रुको जरा सब्र करो. अजून एक रितेश घरत मैदानाच्या आतमध्ये आहे. कधीही काहीही घडू शकतं. धावसंख्या अजूनही 52 या अंकावर स्तब्ध होताना पाहायला मिळते आणि धावसंख्या 53-53 या अंकावर धावफलक एक सिंगल घेतली गेली होती आणि दुसऱ्या धावसंख्येचा प्रयास करत असताना इथून मात्र हा धावबाच्या स्वरूपात फलंदाज बाद होताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळाला. आता मात्र समीकरण चेंज होईल आणि विजयाकरिता 8 चेंडू आणि 12 या धावसंख्येची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र भासत असताना आपल्याला पाहायला मिळते. अंतिम सामना आजच्या दिवसातला कसा असावा. लीग स्टेजचे सामन्यात काही हे संघ ते आपल्याला शनिवारच्या दिवसामध्येही पाहायला मिळतील पण अंतिम जो सामना असतो तो कसा पाहायला मिळावा त्याचं उत्तम उदाहरण या एकदा श्री छत्रपती शिवाजी महाराज चषक मध्ये या आणि जरूर या गोष्टीचा आनंद इथून मात्र लुटा. चेंडूला थांबा दर्शवला गेलाय. कदाचित क्षेत्ररक्षण इथून मात्र चेंज होत आहेत आणि संकेतलाही थोडीशी घाई झाली असं म्हणायला हरकत नाही. या समीकरण चेंज होतो विजयाकरिता शेवटचे अंतिम 8 चेंडू आणि 12 या धावसंख्येची आवश्यकता. एक मोठा फटका एक 6 जरी आला ना तरी सामन्याला कलाटणी लावण्याचं काम वळण लावण्याचं काम तो फटका हे तुम्हाला करताना पाहायला मिळेल. गोलंदाज तयार. ओहो यावेळेस यशा दाखवण्याचा पुरेपूर प्रयत्न होता. फटका इथून मात्र आपल्याला फसताना पाहायला मिळाला. निर्धावफेकी डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. शेवटचे 7 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे आणि विजयाकरिता 12 या धावसंख्येची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र भासताना आपल्याला पाहायला मिळते. 7 चेंडू 12 धावा आणि 7 चेंडू हे समीकरण आता मात्र मैदानाच्या आतमध्ये. ओहो यावेळेस निघालाय क्रितेशच्या बॅट मधून तिथे मात्र फटका बसलाय. कमबॅक एमपी स्पोर्ट बी टीम इज बॅक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. मी म्हटलं होतं रुको जरा सब्र करो. क्रितेश अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे आणि त्या क्रितेशलाच आता मात्र जेलबाच्या स्वरूपात मैदान सोडावं लागलं. नक्कीच संख्येचा आपण विचार केला तर ग्रामीण संघाकडून खेळत असताना परी 11 मुगाव संघाचा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो आणि त्या संघाचे मालक गजाननजी विशेष साहेब येथे उपस्थित होत आहेत. आम्ही आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो
आमच्यापर्यंत जे बाळके सरी माहिती पोहोचवतात. नक्कीच आता मध्ये शेवटच्या अंतिम 6 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे. 6 चेंडू 12 धावा आणि 6 चेंडू. जर हिंमत असेल, फिटनेस असेल तर प्रत्येक चेंडू मागे 2-2 धावा जरी पळून पूर्ण केल्या ना तरी ते मात्र सामना विजयश्री होऊ शकतोय. टीम अर्थातच राजे बॉईज संघ, बघूयात काय होईल. इथून मात्र राजे बॉईज संघ की एनपी स्पोर्ट बी कुठल्या संघाच्या बाजूने ही सामन्याचं जे तराजू आहे ते इथून मात्र विजयाचं तराजू आहे ते इथून मात्र झुकताना आपल्याला पाहायला मिळेल. शेवटची अंतिम 6 चेंडू आणि 12 धावसंख्येची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र भासताना पाहायला मिळते. चला कमलेश, तुमच्यावरचं प्रेशर, दडपण आम्ही इथून मात्र समजून घेऊ शकतो, ठाऊक आहे आम्हालाही. त्यामुळे आम्ही विनंती करतोय की आपण थोडंसं घाई करूयात आणि इथून मात्र मॅचला सुरुवात करूयात. अजून लकी ड्रॉ काढणंही बाकी आहे. कोण आहे आज भाग्यशाली? आदरणीय निलेशजी पाटोळे साहेब आयोजित श्री छत्रपती शिवाजी महाराज चषक 2026 मधील पहिल्या दिवसातील भाग्यवान प्रेक्षक कोण आहे ज्याला इथून मात्र 10,000 रुपयाचं पारितोषिक इथून मात्र पाहायला मिळेल. चला, शेवटचे अंतिम 6 चेंडू आहेत आणि 12 धावसंख्येची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये बासी. अंतिम षटक हाताळण्याकरिता गोलंदाजी ट्रॅकवर आदित्यला आणले गेले उर्फ आदी. हो, आपण पाहताय कदाचित बाहेर निघणारा चेंडू होता ऑफस्टिकच्या, खेळून काढले गेले. करण्याचा प्रयत्न आपण पाहताय, सिंगल अंकित होतीये. सिंगल धावसंख्या जाऊन पोहोचत असताना आपण पाहताय 54 विजयाकरिता शेवटच्या अंतिम 5 चेंडू आणि 11 या धावसंख्येची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये भासते. 5 चेंडू आणि 11 या धावसंख्येची आवश्यकता. मी म्हटलं की 2-2 धावा घेण्याची आवश्यकता आहे, तर कुठेतरी मात्र जी 12 धावसंख्येचं जे आव्हान आहे ते तुम्ही मात्र पार करू शकता. गोलंदाज आधी इथून मात्र हो यावेळेस मी तर असं म्हणेन की गरिबी में आटा गेला. आधी चेंडू कमी आणि त्यामध्ये अतिरिक्त चेंडूंचा भरणा. व्हाईट बॉलचा इशारा, एक धाव मिळाली. एकेरी धावेने धावसंख्या जाऊन पोहोचतीये 55. विजयाकरिता 5 चेंडू आणि 10 या धावसंख्येची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा तेच समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. म्हणजे प्रत्येक चेंडू मागे 2 धावा घेण्याची आवश्यकता इथून मात्र भासतीये. गोलंदाज सज्ज होई षटकातील पुढचा बॉल आहे, भिरकावून देण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र जवळून एक धाव चोरली आहे. मी म्हणेन की अशा क्षणाला प्रेशर आहे. गोलंदाजांनी जी चुकी केली ना, चुकी पण म्हणता येणार नाही, न कळत झाली ती चुकी आहे. कारण त्यालाही माहिती आहे इथून मात्र प्रेशर आहे. लेगबाईच्या स्वरूपातल्या या 2 धावा आपल्याला पाहायला मिळतात आणि प्रेशर असताना डायरेक्ट हिट करून तो रनआउट करण्याचा प्रयत्न इथून मात्र करत होता. पण त्यांनी एक गोष्ट विसरला होता की तिथे मात्र बॅकअपला कोणी नव्हतं आणि जिथे मात्र एक धाव होती ना, तो चेंडू हातात जरी पकडला असता ना तरी मात्र एकच धाव मिळाली असती आणि कुठेतरी मात्र जे समीकरण आहे ते इथून मात्र कमी जास्तीचं होताना पाहायला मिळालं असतं. आता मात्र समीकरण चेंज होईल. 2 धावेने धावसंख्या 57, 4 चेंडू आणि विजयाकरिता 8 या धावसंख्येची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये भासती आहे. पुन्हा एकदा 2 धावा घेण्याची जी आवश्यकता आहे ना ती आता मात्र अगदी अलगद समोर नेताना पाहायला मिळतात. आता मात्र क्षेत्ररक्षकांना खूप सारी साथ द्यावी लागेल. चेंडू सुटताय, गोलंदाज जर तिथे पोहोचतो तर बॅकअपला तिथे मात्र कोणीतरी पोहोचणं गरजेचं आहे. फलंदाज आपलं काम चोख पद्धतीने पार पडतायत, पण क्षेत्ररक्षण थोडंसं इथून मध्ये कमी मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळतं. 4 चेंडू 8 या धावसंख्येची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र भासती आहे. गोलंदाज तयार. हो या वेळेला तांबा दर्शवणारा चेंडू. हा चेंडू सामन्यामध्ये रंग जरूर वाढू शकतं. 3 चेंडू आणि 8 धावसंख्येची आवश्यकता. निलेशजी पाटोळे इथे आयोजक जरी असते तरी एका संघाचे संघ मालक आहेत. आता मात्र हाताची घडी घातली आणि एका जागेवर स्टॉप होऊन हा सामना मैदानाच्या आतमध्ये बघताना पाहायला मिळतात. समीकरण चेंज. 3 चेंडू आणि 8 या धावसंख्येची आवश्यकता. कंपल्सरी चेसिंग हा इथे नियम नाहीये. जर इथून मात्र सामना बरोबरीच सुटला तर सुपर ओव्हर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. भिरकावून दिले गेले, तिथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात केला गेलाय. आता क्षेत्ररक्षक हुशार झालेत, त्यांना ठाऊक आहे कुठे कुठला फटका खेळला जाईल
एक धाव मिळाली. एकेरी धावेने धावसंख्या जाऊन पोहोचत असताना आपण इथून मात्र पाहताय 58 या अंकावर 5 गड्यांच्या मोबदल्यात 2 चेंडू आणि 7 या धावसंख्येची आवश्यकता. ज्या पद्धतीनं कमलेशनं फलंदाजी केली होती ना, ती फलंदाजी आठवावी लागेल आणि आता मात्र इथून मात्र करावा लागेल. आपण पाहताय मैदानाच्या आतमध्ये रोहनला आपण पाहताय. पहा पंचांचं टायमिंग वॉर्निंग इथे पोहोचलंय. याच्यानंतर आपण जर का जमले तर 1 धावांकरिता फायनलाइज केलं जाईल. 1 रन डायरेक्टली कट केला जाईल. या गोष्टीची नोंद घ्या. तोंडाजवळ आलेला घास हिरावून घेतला जाईल. गोलंदाज तयार, षटका देईल. पुढचा बॉल आपण मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र आपण पाहताय कमलेश आहे. क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी गडबड. 1 ते 2 सेकंदाची चुकी दुसऱ्या धावसंख्येमध्ये रूपांतर करत असते आणि ते इथून मात्र आपल्याला पाहायला मिळालं. जमू नका. पंचांची फायनल वॉर्निंग पोहोचलेली आहे. 1 धाव डायरेक्टली कट करण्यात येईल. या गोष्टीची आपण नोंद घ्या. तशी पंचांची सूचना आमच्यापर्यंत येथे मात्र पोहोचली आहे. धावसंख्या 60, 65 धावसंख्येचा आणवतो विजयाकरिता शेवटचा अंतिम 1 चेंडू आणि 5. चौकार आला तर सुपर ओव्हर होईल आणि षटकार आला तर राजे बॉईज इथे मात्र विजयाचा जल्लोष साजरा करेल. काय करेल काय बिघडेल. येणार चेंडू इथून मात्र दर्शवला जाईल. गोलंदाज तयार. फटका खूप सारा चांगला आहे. क्षेत्ररक्षक तिथे मात्र तैनात केले गेले. क्षेत्ररक्षण होईल आणि सामना विजयश्री ठरताना इथून मात्र पाहायला मिळतोय. निलेश पाटोळे फॅम टीम. निलेश पाटोळे यांनी पुरस्कृत केला गेलेला संघ टीम MP स्पोर्ट बी संघ. जिंकलेल्या संघाचं अभिनंदन, हरलेल्या संघाचं कौतुक आणि या सामन्याचं मॅन ऑफ द मॅचचं किताब जातं आदी. प्लीज वेलकम अँड कलेक्ट युअर मॅन ऑफ द मॅच प्राइज. करता 6 चेंडू 12 धावसंख्येची आवश्यकता असताना एक जबरदस्त गोलंदाजी ज्यांनी साकारली गेली. आम्ही आपणास विनंती करतोय आधी या आणि मॅन ऑफ द मॅच पारितोषिक तुम्हाला घ्यायचं आहे. थँक्यू. सदर कॉमेंट्री बॉक्स मधून आम्ही इथून मात्र थांबतोय. आजच्या दिवसामध्ये बोलताना काही चुकी झाली असेल तर हात जोडून क्षमा मागतो. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.